कोण माझी आई, कोण माझा भाऊ, कोण माझी बहीण. जे देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात तीच माझी आई, तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण. शब्द आहेत आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, मदर तेरेसा त्यांच्या एका आश्रमाला व्हिजिट करत होत्या आणि वृद्धांपासून आजारी लोकांपर्यंत, कुष्ठरोग्यांपर्यंत सगळ्यांना त्या व्हिजिट करत असताना त्यांच्या लक्षात आलं की सगळ्यांचे चेहरे हिरमुसलेले दिसतात, चिंताक्रांत दिसतात, नाराज आणि निराश झालेले दिसतात, रंजले गांजलेले अशा प्रकारे दिसतात. त्यांनी सहज सिस्टरांना प्रश्न विचारला की हे सगळे चेहरे असे कसे हिरमुसलेले दिसतात. मला लोकांच्या चेहऱ्यावरती हास्य पाहण्याची सवय आहे आणि इथे आपल्या आश्रमामध्ये हे लोक एवढे दुःखी कसे दिसतात. आणि त्या सिस्टरांनी मदर तेरेसांना सांगितलं, त्या सर्वांची नजर दरवाजाकडे असते, अशासाठी की आपल्या घरून कोणीतरी भेटायला येईल. कधीकधी ते आम्हाला सांगत असतात, आज शनिवार आहे, माझी आई भेटायला येईल. आज रविवार आहे, माझा भावाला रजा असते, तो कदाचित भेटायला येईल. माझा भाचा आजच्या दिवशी घरी असतो, आज गुरुवारच्या दिवशी तो मला भेटायला येईल. आणि कोणी येत नाही हे पाहून ते हिरमुसलेले आहेत. मदर तेरेसांनी पुन्हा एकदा त्या संपूर्ण वॉर्डला पुन्हा भेट दिली आणि एकेकाला व्यंगेत घेऊन त्याचे मुके घेतले आणि त्यांना सांगितलं, मी तुझी आई आहे, मी तुझी बहीण आहे, मीच तुझा भाऊ आहे असं समजायचं आणि इथे अगदी आनंदात राहायचं. मदर तेरेसा अशा प्रकारे प्रत्येकाला कुरवाळत फिरत होत्या आणि जणू काही एक एक फूल त्या ठिकाणी उमलत होतं. त्या संपूर्ण वॉर्डमधलं वातावरण बदलून गेलं आणि त्या ठिकाणी सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य विलसू लागलं. माणसाच्या जीवनामध्ये माणूस सुखी असावा ही परमेश्वराची योजना आहे. परमेश्वराने माणसाला आनंदी राहण्यासाठी, सुखी राहण्यासाठी तयार केलेला आहे आणि पवित्र मरिया आपणा सर्वांच्या आनंदाचं कारण आहे, कारण ती आपली मायाळू अशी नातलग आहे. एक विशिष्ट प्रकारचं नातं प्रभू येशू ख्रिस्ताने क्रुसावरती सांडलेल्या रक्ताद्वारे तिच्याशी आपलं जोडलं गेलेलं आहे. पहा, ही माझी आई. त्या दिवसापासून संत योहानाने तिला आपल्या घरी नेलं. घर हा शब्द योहानाच्या शुभवर्तमानामध्ये हृदयासाठी वापरला गेलेला आहे. त्या घरामध्ये वस्ती करू लागली पवित्र मरिया. माणसाच्या हृदयामध्ये तिने स्थान मिळवलेलं आहे. अशी ही मायाळू नातलग. म्हणून माणूस कशाचा भुकेलेला असतो ह्या जगामध्ये. मदर तेरेसांच्या लक्षात आलं की ही सगळी लोक कशाची भुकेलेली आहेत, नुसती भाकरीची भुकेलेली नाहीत. त्यांना हवी आहे आपुलकी, त्यांना हवा आहे आपलेपणा, त्यांना हवी आहे आत्मीयता, जिव्हाळा. कोणीतरी आपल्याला जवळ घ्यावं, कोणीतरी आपल्या डोक्यावरून हात फिरवावा. छोट्या बाळाला देखील वाटत असतं कोणीतरी आपल्याला व्यंगेत घ्यावं. अशा प्रकारे माणसाच्या अंतःकरणामध्ये अशी एक प्रकारची ओढ असते, प्रेमाची. माणूस भुकेलेला असतो. अशा पार्श्वभूमीवरती पवित्र मरिया ही कशा प्रकारे मायाळू नातलग बनलेली आहे त्याचं सुंदर असं उदाहरण आपल्यासमोर उभं करण्यात आलेलं आहे. मरिया अलिशिबा ह्यांची भेट. बायबल अभ्यासकांनी ह्या संपूर्ण प्रसंगाचे 9 टप्पे शोधून काढलेले आहेत. पहिला टप्पा कसा आहे बघा, की मरिया त्वरेने यहुदियाच्या डोंगराळ प्रदेशात गेली आणि तिथे जखऱ्याच्या घरी जाऊन तिने अलिशेबेला अभिवादन केलं. पहिला ठळक शब्द आहे अभिवादन. नातं ज्यावेळेला असतं ते नातं मजबूत करायचं असेल तर अभिवादनासाठी बरीचशी संधी असते. कोणाचा वाढदिवस असतो, कोणाचा लग्नाचा वाढदिवस असतो, कोणाच्या घरामध्ये अडचण असते, कोण रस्त्यामध्ये भेटत असतो, कोण आपल्याला देवळात भेटत असतो. अभिवादन करण्याची पद्धत, ज्या पद्धतीने आपण हे अभिवादन करत असतो त्यावरून एक नातं त्या ठिकाणी दिसत असतं, प्रतिबिंबित होत असतं. आवडणारी व्यक्ती पुढून आल्यानंतर चेहरा खुलतो आणि स्मित हास्य वदनाने आपण सांगत असतो, गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, नमस्ते. अशा प्रकारचे शब्द चेहऱ्यावरती हास्य असताना जेव्हा उमटतात तेव्हा त्याच्यातून त्या नात्यामध्ये असलेला जिव्हाळा, आत्मीयता आणि आपलेपणा, आपुलकी प्रतिबिंबित होत असते. म्हणून आपण आता स्वतःला प्रश्न विचारायचा, इतरांना अभिवादन करत असताना माझ्या हृदयामध्ये कोणत्या भावना असतात. दुसरा भाग झालेला आहे की त्या अभिवादनाची वाणी अलिशिबेच्या कानी पडतात. तिच्या उदरातील बाळाने आनंदाने उडी मारली.
उल्हासाने उडी मारली असं सांगण्यात आलेलं आहे. आपल्या अभिवादनामुळे आजूबाजूला केवढे आनंदाचे तरंग उमटू शकतात त्याची कधीकधी आपल्याला कल्पना नसते. म्हणून माणसाने सतत अशा प्रकारे सकारात्मक दृष्टिकोनातून, मायाळू भावनेतून, जणू काही आपण अगदी जवळचे नातेवाईक आहोत अशा भावनेतून दुसऱ्यांना अभिवादन करायचं. त्यांच्या अंतःकरणामध्ये आनंदाचे हे कारंजे उडाल्याशिवाय राहणार नाही. तिसरी गोष्ट झालेली आहे ती म्हणजे अलीशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली, की जेव्हा खरं नातं जे असतं त्या नात्याला पवित्र आत्म्याचा जर स्पर्श झाला तर ते नातं अजून चांगल्या प्रकारे उमलत राहतं, फुलत राहतं, घट्ट आणि भक्कम होत राहतं. माणसाच्या नातेसंबंधाला परमेश्वराचा स्पर्श झाल्यानंतर त्या नातेसंबंधाचं सोनं होत असतं. अशी नाती कधीच तुटत नसतात. मॅरेजेस आर बाउंड टू क्रॅक इफ देर इज नो क्राइस्ट बिटवीन हजबंड अँड वाईफ अशा प्रकारे म्हटलं जातं की ह्या आपल्या प्रेमामध्ये परमेश्वराचं प्रेम मिसळलं तर त्या प्रेमाला एक शुद्ध पवित्र अशा प्रकारचं रूप येत असतं. त्याद्वारे आपली नाती भक्कम बनत असतात. चौथी गोष्ट झालेली आहे की अलीशिबेच्या मुखातून शब्द बाहेर पडले, स्त्रियांमध्ये तू धन्य, तुझ्या उदराचे फळ धन्य, जिने विश्वास ठेवला ती धन्य. अशा प्रकारचे धन्य हा शब्द 3 वेळा आलेला आहे. काय नक्की त्या शब्दांमध्ये दडलेला आहे? दुसऱ्यांची मनमोकळेपणाने स्तुती करण्याची प्रवृत्ती. दुसऱ्यांची स्तुती करत असताना आपल्या मुखातून काही हिरे पडणार नाहीत, आपल्या खिशातून काही 4 पैसे जाणार नाहीत, परंतु पलीकडच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काहीतरी मौल्यवान असं घडत असतं. जे काही चांगलं दिसेल त्यावरती चांगल्या प्रकारची टिप्पणी करायची की आज तू वाचन किती छान केलंस, आज तुम्ही गायन किती छान करत आहात, तुम्ही किती भक्तिभावाने ह्या उपासनेमध्ये सहभागी होत आहात, आयोजन किती सुंदर करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे जेव्हा स्तुती केली जात असते तेव्हा त्याच्यामध्ये एक स्फोटक शक्ती असते असं डॉन गॉसेट नावाच्या पत्रकाराने सांगितलेलं आहे. म्हणजे स्तुती प्रत्येकाला प्रिय असते, दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा प्रिय आहे ह्याची माणसाने जाणीव ठेवायची आणि जे काही चांगलं आहे त्या चांगल्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करायचा. त्याद्वारे आपोआपच आपली नाती भक्कम होत राहतात. माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून. 60-70 वर्षाची जख्ख म्हातारी 15, 16, 17 वर्षाच्या कोवळ्या कुमारिकेला सांगते माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून. 2 गोष्टी त्याच्यातून सिद्ध होत आहेत. एक आहे अलीशिबेची नम्रता आणि दुसरी गोष्ट पवित्र मरीची महानता. दुसऱ्यांची महानता मान्य करण्यासाठी अंतर्यामी नम्रतेचा झेंडा फडकवावा लागतो. तो अंतर्यामी नम्रतेचा झेंडा जर फडकला तर दुसऱ्या व्यक्तीची स्तुती करण्यासाठी, त्या व्यक्तीला उंचावण्यासाठी आपले हात कधीच तोकडे पडत नसतात, आपले शब्द अपुरे पडत नसतात. भरभरून आपल्या अंतःकरणामधून हा स्तुतीचा झरा पाझरत राहू शकतो. त्याद्वारे नातेसंबंधाला एक चांगलं शिंपण घातलं जाऊ शकतं. आणि मग आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की मरियेने नंतर स्तोत्र गायलेलं आहे की आपली जी नाती आहेत ती मानवी नाती आहेत. मानवी नाती ही जणू काही रत्नासारखी आहेत, परंतु जर त्यांना अध्यात्माचं कोंदण असलं तर त्या कोंदणामध्ये नात्याचा हिरा अधिक चपखलपणे बसत असतो आणि चांगल्या प्रकारे चमकत राहतो. आपली सगळी नाती परमेश्वरावरील प्रेमावरती आधारित असणं गरजेचं आहे. म्हणून माऊली त्या ठिकाणी परमेश्वराचं स्तुती स्तोत्र गात आहे. त्याचबरोबर आपण पाहिलेलं आहे की ह्या संपूर्ण कार्यक्रमाचा जी तयारी करत असताना आपण देखील परमेश्वराला प्रथम स्थान दिलेलं आहे. आम्ही गावामध्ये कधीकधी भेटी देण्यासाठी जात असतो आणि त्यांना माहीत असतं फादर आलेत म्हणजे प्रार्थना करणार. गावाच्या एका टोकापासून आम्ही व्हिजिटला सुरुवात केलेली असते, शेवटच्या घरामध्ये तेवत असलेली मेणबत्ती आम्हाला दिसत असते. कसलं प्रतीक आहे? ह्या नातेसंबंधाला एक आध्यात्मिक अशा प्रकारची बैठक देण्याचा आपणा सर्वांचा प्रयत्न असतो. आपल्या शुभारंभाच्या दिवशी आपण मिरवणुकीने इथे वरती आलो आणि मी निरीक्षण करत होतो
कितीतरी घरांमध्ये घराच्या पायऱ्यांवरती मेणबत्त्या तेवत होत्या. काही ठिकाणी धूपारती त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती. काही ठिकाणी चांगल्या प्रकारचं डेकोरेशन करण्यात आलेलं होतं, फुलं मांडण्यात आलेली होती. ही जी अतिशय सुंदर अशी व्यवस्था आपण करत असतो, त्याद्वारे नातेसंबंध परमेश्वराशी असलेला आणि एकमेकांशी असलेला नातेसंबंध बळकट होण्यासाठी, शुद्ध आणि पवित्र होण्यासाठी फार मोठा हातभार लागत असतो. आणि म्हणूनच माणसाच्या जीवनामध्ये हे 8 टप्पे आपण बघितलेले आहेत. 9वा टप्पा कळसाला पोहोचणारा आहे की माऊली 3 महिने तिथे राहून अलिशिबेची सेवा करते. नातलग म्हणून आपण ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीला सांगत असतो तेव्हा त्यामध्ये सेवेचा देखील सहभाग असावा लागतो. नुसतंच सांगायचं हा माझा मावस भाऊ, ही माझी मावस बहीण, ही माझी मामे बहीण, हा माझा मामे भाऊ आणि कुठल्याही प्रकारे सेवेसाठी हातभार लावायचा नाही, असं नातं तकलादू स्वरूपाचं राहतं. ते कधी भक्कम होऊ शकत नाही. माऊली त्या ठिकाणी 3 महिने राहते, सेवा करते आणि त्याद्वारे ते नातं भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील राहते. डॉक्टर C.S. लुईस ह्यांनी द 4 लव्स नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. द 4 लव्स ह्याचा अर्थ माणसाच्या जीवनातील 4 प्रकारचं प्रेम. पहिलं प्रेम असतं वात्सल्य, आईवडिलांचं प्रेम. दुसरं प्रेम असतं मैत्री, मित्रमैत्रिणींचं प्रेम. तिसरं प्रेम असतं परोपकार, गोरगरिबांवरती केलेली दया. आणि चौथं प्रेम आहे वैवाहिक प्रेम किंवा प्रीती, शृंगार प्रीती. ह्या 4ही प्रकारच्या प्रेमाने परमेश्वराने आपल्यावरती प्रेम केलेलं आहे. आई कदाचित आपल्या मुलाला विसरेल, पण परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला विसरणार नाही. हे त्याचं वात्सल्य आहे. स्वीकारिले मी आज तुम्हाला मित्र म्हणून माझे, असं येशू सांगतो आणि मैत्रीचा हात पुढे करतो. आणि संत पौल आपल्याला सांगत आहे आपण पापी असताना परमेश्वराने आपल्यावरती दया केली, हा परोपकार आहे. आणि तो संत पौल इफिसिकरास पत्र अध्याय 5 वचन 25 सांगतो, पतीनो जशी ख्रिस्ताने ख्रिस्त सभेवरती प्रीती केली तशी तुम्हीही तुमच्या पत्नीवरती प्रीती करा. म्हणजे अशा प्रकारचं हे प्रेम, शृंगार प्रीती सुद्धा परमेश्वराने आपल्यावरती केलेली आहे. ह्या 4ही प्रकारच्या प्रेमाचा कळस आहे आगापे प्रेमामध्ये. आगापे प्रेम म्हणजे काय? अशा प्रकारचं प्रेम की जे संकटामध्ये माणसाला सोडून जात नाही, जे दुःखाच्या अडीअडचणीच्या प्रसंगी उलट आपल्याकडे धावत येत असतं, आपली काळजी घेत असतं, आपल्यावरती लक्ष ठेवून असतं. असं प्रेम कधीच आटत नाही. शेवटपर्यंत मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझ्यावरती प्रेम केलेलं आहे की कोणतीही परिस्थिती आली तरी माझं प्रेम कमी होणार नाही, अशा प्रकारचं परमेश्वराचं प्रेम. आणि तेच प्रेम पवित्र मरेच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. 13 जून 1917चा दिवस, महिन्याभरापूर्वीच फातिमा ह्या ठिकाणी 3 मेंढपाळ मुलांना माऊलीने दर्शन दिलेलं. आता हा 2रा महिना देवदूताने सूचना केल्यानुसार प्रत्येक महिन्याच्या 13 तारखेला तुम्ही इथे यायचं असं सांगण्यात आलेलं. म्हणून मुलं तिथे निघालेली आणि अचानक त्यांना पुन्हा एकदा माऊलीचं दर्शन घडतं. आणि त्या ठिकाणी ही 3ही मुलं एक इच्छा व्यक्त करतात, आम्हाला तुझ्याबरोबर स्वर्गात यायचं आहे. आणि माऊलीने फ्रान्सिस्को आणि जसिंटा, फ्रान्सिस्को 9 वर्षाचा, जसिंटा 7 वर्षांची, ह्या दोघांकडे पाहिलं आणि सांगितलं की तुम्ही लवकरच माझ्याबरोबर येणार आहात. 2-3 वर्षानंतरच ते दोघे नंतर मरण पावले. परंतु लुसियाला किंवा लुसीला मात्र बराच काळ ह्या पृथ्वी तलावरती राहावं लागणार आहे. ते ऐकल्यानंतर लुसिया, जी फक्त 10 वर्षाची होती, ती हमसून रडू लागली की मी एकटीच ह्या पृथ्वी तलावरती काय करणार. आणि त्यावेळेला माऊलीने तिला अभिवचन कोणतं दिलं बघा, की माझ्या निष्कलंक हृदयात तुला वस्ती करण्यासाठी संधी असेल. माझं निष्कलंक हृदय हे तुझा आसरा असेल. म्हणून आपण सुद्धा गात असतो, निष्कलंक हृदया सर्वच तुला अर्पितो, आमची सारी सुखदुःखे आत्ता आणि ह्या पुढे. अशा प्रकारचं जीवन माणूस जेव्हा जगत असतो तेव्हा माऊलीशी एक वेगळंच नातं प्रस्थापित झालेलं असतं. ते संत लुसीचं
विशेषरित्या माऊलीच्या बरोबर प्रस्थापित झालं. दुसरी 2 मुलं माऊलीबरोबर स्वर्गाचा आनंद अनुभवण्यासाठी लवकरच निघून गेली. परमेश्वर अशा प्रकारे एक भक्कम नातं प्रस्थापित करण्यासाठी आपणा सर्वांना पाचारण करत आहे. एक मायाळू नातलग म्हणून माऊलीने किती नाती सांभाळली बघा. जोकीम आणि हन्ना ह्यांची अगदी वृद्धापकाळामध्ये जन्मलेली एकुलती एक मुलगी केवढी लाडाकोडामध्ये वाढली गेली असेल, पण तो अनुभव तिने घेतला. त्यानंतर अलिशिबेची मावस बहीण, आत्ताच आपण चिंतन ऐकलं, योसेफाची एकनिष्ठ अशी पत्नी, किती परिस्थिती बदलत गेली. योसेफाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली असेल. अचानक त्याला शिरगणतीसाठी आपल्या गावी जावं लागलं. हेरोदापासून पळून जाऊन इजिप्तमध्ये वस्ती करावं लागलं. हे सगळं होत असताना माऊली शेवटपर्यंत त्याच्याबरोबर एकनिष्ठ राहते. प्रभू येशू ख्रिस्ताची प्रेमळ माता, ह्याच्यावरती तरी आपण चिंतन केलेलं आहे. ही पवित्र आत्म्याची वधू, पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवलेली, ती शेवटपर्यंत संत योसेफाची पत्नी म्हणून आपली जबाबदारी इमाने इतबारे पार पाडते. प्रेषितांची राणी म्हणून त्या प्रेषितांना आपल्या पदराखाली घेते. मानवाची मध्यस्थीने उद्याच्या दिवशी त्याच्यावरती सखोल असं चिंतन आपण करणार आहोत की पवित्र मरिया मानवाची मध्यस्थीने आहे म्हणजे नक्की काय करत असते आपल्यासाठी, त्याच्यावरती आपण नजर टाकणार आहोत. आणि साऱ्या जगाची माता, ख्रिस्त सभेची माता, केवढी नाती माऊलीने व्यवस्थितपणे सांभाळलेली आहे. ख्रिस्ती व्यक्ती ह्या जगामध्ये जन्माला येत असते, किंबहुना ह्या जगात येणारी प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या नात्याच्या संदर्भामध्ये जन्म घेत असते. एखादं बाळ जन्माला आल्यानंतर आपण काय सांगतो, त्याला मुलगा झाला किंवा तिला मुलगा झाला, त्याला नातू झाला, त्याचा भाचा जन्माला आला, त्याचा किंवा तिचा पुतण्या जन्माला आला. म्हणजे अशा प्रकारे नाती घेऊनच आपण ह्या जगामध्ये जन्माला येत असतो. अशा प्रकारची जी नाती आहेत त्या नात्यांचं सातत्याने शुद्धीकरण करत राहणं गरजेचं आहे. कारण ह्या नात्यांचाच एकीकडे आपल्याला भरपूर फायदा होऊ शकतो किंवा ह्या नात्यांचीच आपल्याला भरपूर अडचण होऊ शकते. एखादं बिनसलेलं नातं आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला होरपळू शकतं आणि एखादं सुंदर असं नातं आपल्या अंतःकरणामध्ये फुलांची फुलबाग फुलवू शकतं. म्हणून ह्या नात्यांचं शुद्धीकरण करत राहणं सातत्याने गरजेचं आहे. मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 18 प्रभू येशू ख्रिस्ताने 2 मार्ग सुचवलेले आहेत. पहिला मार्ग आहे प्रार्थनेचा. जिथे 2 किंवा 3 माझ्या नावाने जमलेले आहेत तिथे मी त्यांच्यामध्ये हजर आहे. 2 कोण? पती आणि पत्नी. 3 कोण? पती, पत्नी आणि मुलं. एकत्र जमल्यानंतर कुटुंबामध्ये प्रार्थना जर झाली, परमेश्वर त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे. नात्याला कुठल्याही प्रकारची बाधा पोहोचू शकत नाही. आणि जर बाधा पोहोचलीच तर काय करायचं, त्याच अध्याय 18 दुसरा मार्ग सुचवण्यात आलेला आहे की सर्वप्रथम ज्या व्यक्तीने तुम्हाला दुखावलं असेल त्या व्यक्तीशी एकांतामध्ये बोला. जर ती व्यक्ती मान्य करायला तयार नसेल तर सोबतीला आणखी कुठे कोणता तरी नातलग घ्या. दोघांचं ऐकायला तयार नसेल तर समेट मंडळाला विश्वासात घेऊन त्या व्यक्तीची समज काढण्याचा प्रयत्न करा. एवढं सगळं करूनसुद्धा ती व्यक्ती ऐकायलाच तयार नसेल तर अशा व्यक्तीला परमेश्वराच्या हाती सोपवायचं, परंतु नातं मात्र कधीच तोडायचं नाही. माणसाच्या मृत्यूमुळे माणसाची नाती कधी तुटत नसतात तर ती भक्कम होत असतात. हे कितीतरी अंत्यविधीच्या वेळेला आपण अनुभवलेलं आहे. म्हणून ही जी नाती आहेत ती नाती भक्कम करायची असतात. ह्या नात्यांना एक आध्यात्मिक असं स्वरूप द्यायचं असतं. अशा नात्याचा शत्रू कोण आहे? माणसाचा अहंकार किंवा इंग्रजीमधील शब्द आहे इगो. माझा इगो दुखावला, त्याने मला दुखावलं, अशा प्रकारे माणूस विचार करतो. माणसाचा स्वार्थ आड येऊ शकतो. ह्या अहंकारामुळे कितीतरी नात्यांची राख रांगोळी झालेली आहे. अशा वेळेला माणसाने विसरायचं नसतं की हे जग 2 दिवसाचं आहे. आपल्या घरी आता फ्रीज आहे. पूर्वीच्या वेळेला मातीची मडकी असायची, त्याला मराठीमध्ये माठ म्हणत. अशा माठाचा एक दाखला आहे. त्या माठासमोर मोठ्या मोठ्या रांगा लागायच्या पाणी पिण्यासाठी उन्हाळ्यामध्ये.
थंडगार पाणी त्या मडक्यामधून प्यायला लोकांना बरं वाटायचं. कोणीतरी त्या माठाला विचारलं, एवढ्या सगळ्या लोकांची तुझ्यासमोर रीघ लागते, तुला काही अहंकार वाटत नाही? आणि त्या माठाने किती सुंदर उत्तर दिलंय बघा. अहंकार कसला? ज्याचा भूतकाळ मातीचा आहे, ज्याचा वर्तमान काळ मातीचा आहे आणि ज्याचा भविष्य काळसुद्धा मातीचा आहे, त्याने अहंकार कसला बाळगायचं? ते मातीचं मडकं मातीपासून बनवलेलं, मातीचंच कोणत्याही क्षणाला धक्का लागला की ठिकऱ्या होऊ शकतात. माणसाच्या शरीराचं आणि जीवनाचं तसंच आहे. माती असशी मातीस मिळशी, मनुष्य आठव तू हेच. सातत्याने त्याची आठवण ठेवायची आणि आपली नाती फुलवत राहायचं. आजच्या दिवशी 3 प्रश्न आपण स्वतःला विचारूया की माझ्या जीवनामध्ये सुंदर असं गुलाबाचं विश्व फुलवणारी कोणती चांगली नाती आहे की ज्या चांगल्या नात्यामुळे सतत मी आनंदी असतो, आनंदी असते. कुटुंब असतं, नातेवाईक असतात, मित्रपरिवार असतो, मित्राचा गोतावळा असतो, त्याने माणूस आनंदी राहत असतो. अशी सुदृढ नाती जोपासण्याचा प्रयत्न करायचा. दुसरा प्रश्न, कोणती नाती दुखावलेली आहेत की ज्यामुळे अधूनमधून माझ्या रागाचा पारा चढतो, मी अस्वस्थ होतो, बेचैन होतो. तपासून पाहायचं, समेटाचा मार्ग स्वीकारायचं. आणि तिसरा प्रश्न, कोणत्या प्रकारची आध्यात्मिक नाती मी प्रस्थापित केलेली आहेत? पवित्र मरियेशी नातं, प्रभू येशू ख्रिस्ताशी नातं, देव पित्याशी अब्बा बाप्पा अशी हाक मारणारं नातं, पवित्र आत्म्याशी नातं, एखाद्या संताशी असलेली आपली जवळीक, अशा प्रकारची नातेसंबंध माणसाला आध्यात्मिक बळ देत असतात. संत फ्रान्सिस असिसीकर आणि संत क्लेअर, संत जॉन ऑफ द क्रॉस आणि संत तेरेसा ऑफ अविला, पोप जॉन पॉल दुसरे आणि मदर तेरेसा, संत मरिया गोरेटी आणि अलेक्झांद्रो, संत बेनेडिक्ट आणि संत स्कॉलास्टिका, कितीतरी नावं घ्यायची. ह्यांच्यामध्ये एक आध्यात्मिक नातं होतं, म्हणून त्याने ख्रिस्त सेवेची बाग सुंदररित्या फुलवलेली आहे. अशा प्रकारची बाग फुलवण्यासाठी जेव्हा आपण कटिबद्ध होऊ, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द आपल्याला देखील ऐकू येतील. कोण माझी आई, कोण माझा भाऊ, कोण माझी बहीण? जो देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तीच माझी आई, तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण.